वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व गणेश भक्त, गणपती मंडळं तसेच सर्व पदाधिकारी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी, नागरिक या सर्वांना मी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्यासाठी वसई विरार महापालिका मागील 2 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून शहरामध्ये जागोजागी आपण कृत्रिम तलाव याची निर्मिती केलेली आहे. या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून 58 स्थळं नक्की केलेली आहेत आणि या 58 स्थळांमध्ये 105 एवढ्या मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्याचं काम झालेलं आहे. रामदीप लाईव्हमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गणेशोत्सवामध्ये पोलीस प्रशासन सज्ज तर नागरिकांचा प्रचंड उत्साह. विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या देखरेखीखाली संपूर्ण चोख बंदोबस्त तर नागरिकांचा जल्लोष. बंदोबस्तामध्ये नेते, कार्यकर्ते आणि सुरक्षा बलाचा पोलिसांबाबत सकारात्मक प्रतिसाद. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याच्या प्रतिक्रिया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी या महिला कार्यकर्त्याच्या प्रतिक्रियेनंतर आपले विचार मांडले. तिसरं वर्ष आम्ही इथे विसर्जन करतोय. खूप छान वाटतं. सर्व नगरसेवकांच्या प्रभागात सुरू असलेला गणेशोत्सवाबाबत आपण काय सांगाल? नमस्कार, मी माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत. गेले बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर, राजूजी पाटील, आपले युवा आमदार क्षितिज दादा, तसेच प्रथम महापौर, महिला महापौर प्रवीणा वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 10-12 वर्ष आम्ही कृत्रिम विसर्जन तलाव हे जागोजागी आम्ही करत आहोत. आणि यावर्षी सुद्धा आम्ही कृत्रिम विसर्जन तलाव केलेले आहेत. ते गेले 10-12 वर्षापासून आम्ही करत आहोत. वसई विरार महानगरपालिकेत 4 वर्षामध्ये असे कृत्रिम तलाव करून लोकांची एक चांगली सोय केलेली आहे, गणेश भक्तांची चांगली सोय केलेली आहे. आणि ह्याच्याबद्दल एक चांगला मेसेज जातो की आपले तलाव हे दूषित होत नाही. हे तलाव दूषित झाल्यामुळे काही ठिकाणी मासे मारायला लागले, त्यामुळे बऱ्यापैकी तलाव आपले दूषित झालेले आहेत. त्यामुळे आता जे वसई विरार महानगरपालिका चांगला उपक्रम केलेला आहे, एक बरं वाटतं. या ठिकाणी आम्हाला बरं वाटतं की आम्ही गेले 10-12 वर्ष हे कृत्रिम तलाव, विसर्जन तलाव आम्ही लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करतच आहोत. ते आम्ही एक सक्सेस झाला असं मानतो. या ठिकाणी आपल्याला या व्यवस्थेमध्ये पालिका आणि पोलिसांचं हे चांगल्या प्रकारे सहकार्य आहे. काय त्यांनी बघितलेलं आहे, एक चांगला उपक्रम बहुजन विकास आघाडीचे सर्व नगरसेवक आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांचं सहकार्य आम्हाला 100% आहे. या ठिकाणी 1.5 दिवसाचे साधारण एक
750 ते 800 गणेश विसर्जन होतात आणि त्यानंतर 5 दिवसाची आहेत, गौरी विसर्जन आहे. असे करून साधारण 2,500 ते 3,000 गणेश विसर्जन इकडे होतात. या ठिकाणी जे विसर्जन तलाव केले, कृत्रिम विसर्जन तलाव केल्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारे महापालिकेने केलेलं काम आहे. त्यांचे आभार मानेन. गणपती बाप्पा. नगरपालिकेतर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. गणेश भक्तांना विनंती आहे की आपल्यासोबत आलेल्या लहान मुलांची तसेच मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी. गणेश भक्तांनी कृपया आपल्या गणपती बाप्पांचे विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये करावे. सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. ज्या गणेश भक्तांचे गणपती बाप्पांचे विसर्जन झाले असल्यास त्यांनी कृपया इथे गर्दी जास्त वेळ करू नये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरार शहर प्रमुख उदय जाधव गणेशोत्सवाबाबत आपले विचार मांडताना नमस्कार, जय महाराष्ट्र. मी उदय जाधव, शिवसेना शहर प्रमुख विरार तसंच मंडळाचा गरुडच्या मित्रमंडळ संस्थापक. सर्वप्रथम तर गणेशोत्सव हा सण आपण साजरा करतो तो हिंदू म्हणून, आणि हिंदू म्हणून गणेशोत्सव साजरा करत असताना लोकमान्य टिळकांनी सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांचे विचार एकत्र करण्यासाठी हा गणेशोत्सव साजरा केला होता. तो आज आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी साजरा केला आहे विरारमध्ये. त्यांना 16 वर्ष आहे आणि 16 वर्षामध्ये गणेशोत्सव साजरा करत असताना आमच्या गरुडच्या मित्रमंडळाला 21 वर्ष पूर्ण झालेत. 20 वर्ष गोविंद पथकाल झाले आणि आता 16 वर्ष आपल्या गणपती उत्सवाचा आहे. हा याच्या मागचा कुठलाही राजकीय उद्देश नाही, तर फक्त उद्देश एवढाच आहे की सर्व बांधव आपले सार्वजनिक सणाच्या निमित्ताने सर्व एकत्र यायला पाहिजेत. आपला हिंदू सण मोठ्या जोमाने साजरा व्हायला पाहिजे आणि गणेशोत्सवाच्या असताना इतर विविध कार्यक्रम आपल्या गडच्या माध्यमातून आम्ही केले जाते. आणि गणेशोत्सव तर याच्या मागचा कुठलाही राजकीय उद्देश नाही. पक्ष जरी आमचं शिवसेना असेल पण आम्ही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहोत. बाळासाहेबांनी 80% समाजकारण 20% राजकारण सांगितलेलं आहे आणि हिंदुत्व आम्ही सोडणार नाही. त्याच्यापेक्षा एक उद्देश होतो आपल्या गणराज्य उत्सव. यंदा 16 वर्षामध्ये आमच्या गरुडच्या मित्रमंडळाला 21 वर्ष पूर्ण झाले आणि 16 वर्ष गणपतीला आमच्या झालेल्या गणेशोत्सवाला करण्यात आले विरारच्या विघ्नार्थाला. आणि येणाऱ्या काळात 50-100 वर्ष हा मंडळ विरारचं विघ्नार्थ या ठिकाणी विराजमान होईल आणि इतक्याही मोठ्या प्रमाणात झालं. मुंबई आपल्याला माहिती आहे, मुंबईचा लालबागचा राजा ओळखला जातो, पण उत्सव साजरा होत असताना आपल्या नागरिकांना किती त्रास सहन करायला लागतोय. तर आमचा छोटा उद्देश आहे
की इथे आलेला विरारचा मराठी माणूस, हिंदू माणूस जो लांब जातोय, धक्के खायला लागतोय, त्यापेक्षा आपला राजा, आपला विरारचा विघ्नहर्ता या ठिकाणी आहे. मी प्रत्येक नागरिकांना, गणेश भक्तांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने येऊन या ठिकाणी आपला गणर आहे, राजा देव एकच आहे. आणि त्या ठिकाणी जो मुंबईमध्ये असेल किंवा विरारमध्ये असेल, आपण विरारमध्ये राहायला आलेलो आहोत आणि प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे. गणेश भक्त बोलतात की आम्ही जे मागणी करतो, आम्ही जे इथे नवस लावतो, आमचा पूर्ण होतोय आणि येणाऱ्या काळात नक्कीच नवसाला पाहणारा विरारचा विघ्नहर्ता आमच्या विरारमध्ये ज्या काही गाडी अडचणी सगळी सुखी शांती देईल की मला नक्कीच खात्री आहे. पालिका आयुक्त अजित कुमार पवार यांनी आवाहन केलं की जागोजागी प्रभागवाई गणेश विसर्जनासाठी तलाव निर्माण केले, कृत्रिम आणि आणले. याबाबत आपले काय म्हणणे? नाही, आमची देखील मागणी आहे की कृत्रिम तलाव सुरू व्हायला पाहिजेत किंवा ते जे पीओपीच्या मूर्त्या आहेत त्या बंद व्हायला पाहिजेत. पण एक कृत्रिम तलावाच्या माध्यमातून किती आपण त्यांना लोकांना, नागरिकांना सुविधा देतोय गणेश भक्तांना. कृत्रिम तलावाची पाहणी गेल्या वर्षी बघितलं असेल तर मी स्वतः तिथे विरोध केला होता. कृत्रिम तलाव बनवला, पण त्यानंतर ज्या मूर्त्या निघतात त्याच्यावर लाखो करोड रुपयाचा खर्च आपला बजेट ठेवला जातो आणि त्या मंडळातून मूर्त्या जात आहेत त्या खदानीमध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन टाकल्या जातात, अशा फेकल्या जातात. या कुठेतरी चुकीच्या गोष्टी आहेत. कृत्रिम तलाव तुम्ही करताय योग्य आहे, मग त्यापेक्षा नागरिकांसाठी, गणेश भक्तांसाठी मातीच्या मूर्त्या स्वस्त दरात कशा दिल्या जातील यासाठी तुम्ही प्रयत्न करावात. आणि महापालिकेच्या माध्यमातून त्याचे वेगळा ठराव करून नागरिकांना, गणेश भक्तांचा सगळ्यांना चांगली एक मूर्ती उपलब्ध होईल मातीची, शाडू मातीची, अशी काहीतरी योजना पण आणावी. नाही, लोकसंख्या आपली वाढत चाललेली आहे. आपण म्हणजे मुंबईच्या बाजूला आपण राहतोय विरारमध्ये, पण आतापर्यंत विरारला शहर म्हणून बघितला होता जिल्हा, आपला एक जिल्हा पालघर जो ठाणे होता आणि मुंबईकडे बघितलं ते दृष्टिकोन वेगळा आहे. पण आज मुंबईची लोकसंख्या विरारमध्ये आलेली आहे. त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट तिप्पटीने संख्या वाढणार आहे. पोलीस खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. मी पोलीस बांधवांना मनापासून अभिनंदन करतो, त्याचा आभार मानतो. पण येणाऱ्या काळात ही संख्या वाढणार, त्यासाठी प्रशासनाने देखील या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. कुठलाही वाईट प्रकार घडणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी दक्षता घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळात हा उत्सव चांगल्या मोठ्या जोमाने साजरा व्हायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाविकांच्या सेवेसाठी सुरक्षा बल आणि वरिष्ठांनी दिलेली प्रतिक्रिया. आमच्या बलाचे नाव SRP ग्रुप नंबर 1, रामटेकडी, पुणे या ठिकाणाहून आम्ही आलेलो आहे. 7 तारखेला आम्ही इथं बंदोबस्तासाठी आलेलो आहोत. गणपती बंदोबस्त आणि ईद बंदोबस्त हे दोन्ही बंदोबस्त आम्हाला चांगल्यारीत्या पार पाडायचे आहेत. बलामध्ये संख्या कर्मचारी, बलामध्ये आमचे कमीत कमी 1000 कर्मचारी आहेत. 1000. इथं आम्ही 25 कर्मचारी आलेलो आहोत. आमची एक पूर्ण कंपनी 90ची आहे. नागरिकांचा आम्हाला चांगल्यारीत्या प्रतिसाद मिळालेला आहे. कुणीही काही अनुचित प्रकार केलेला आतापर्यंत दिसून आलेला नाही. त्यांच्या संपर्कात, त्यांच्या आधिपत्याखाली आम्ही बंदोबस्त करत आहोत.